जासे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे विनायक पाटील यांची बिनविरोध निवड. जासे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच माईक पाटील यांनी राजीनामा दिलेल्या रिक्त जागेवर एकच फॉर्म आल्याने काँग्रेसचे विनायक जगन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. 1 वर्षापूर्वी झालेल्या जासे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप शिवसेना मनसे आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता. थेट सरपंचपदी शेकापचे संतोष घरत हे निवडून येऊन आघाडीचे 12 सदस्य निवडून आले होते. नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, उरणचे माजी सभापती नरेश शेठ घरत, काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत, कामगार नेते रवी घरत, शेकापचे युवक तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे संजय ठाकूर, यशवंत घरत, माणिक म्हात्रे, शिवसेनेचे बाबूराव मडवी, गुरुनाथ घरत, सरपंच संतोष घरत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना आणि त्यांच्या सहकार्याने इंडिया आघाडी म्हणून लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये आपण चांगला विजय मिळवला होता. आपल्या ठरल्याप्रमाणे आज दुसरी टर्म म्हणून काँग्रेसचे विनायक जगन पाटील यांची आज उपसरपंचपदी निवड झालेली आहे. या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे महेंद्र शेठ घरत आले. मी त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे आमचे नेते उरणचे माजी सभापती नरेश शेठ घरत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतो. महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा रेखाताई घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतो. त्याचप्रमाणे जासेचे विद्यमान सरपंच संतोष घरत, नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील, या ठिकाणी काँग्रेसचे संजय ठाकूर, धीरज घरत, आमचे रमेश पाटील आणि आपण सर्वच यशवंत शेठ यांच्या मुलं आपली आघाडी अस्तित्वात आली होती. माणिक शेठ, सर्वच प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनी नव्हते. जासे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच निवडणुकीसाठी इथे जमलेलो आहोत. सर्वप्रथम ज्यांचं गाव आहे, ज्यांनी या गावानं नुसता उरण रायगडला नंतर देशाला दिशा देण्याचं काम केले ते माननीय दिबा पाटील साहेब यांना मी अभिवादन करतो. त्यांचे हुतात्म्यानं अभिवादन करतो. जासे ग्रामपंचायत, जासे गाव हे नेहमीच आपल्याला सर्व उरण तालुक्याला, रायगड जिल्ह्याला दिशा देणारं असं गाव आहे आणि आपण आघाडीच्या निमित्ताने इथं आपण आलो. आघाडीचे नेते आपले नरेशजी घरत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही ग्रामपंचायत चालवते संतोष घरत, त्यांची आताच आपण नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून निवडतील ते विनायक पाटील यांचं मनापासून पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि त्यांना सर्व त्याचं समर्थन किंवा आपल्या त्यांचा अभिष्ट चिंतन करण्यासाठी आलेले सर्व आपले नेते मंडळी आणि महिला भगिनी आणि त्यांची आपण ज्या पद्धतीने ठरला वर्षभर आपल्या वाटाघाटी चालू होत्या. जासेमध्ये शेकाप काँग्रेस एकत्र येईल का तर येणार नाही असं सगळ्यांचा 100% गणित होता. परंतु नरेश आणि आमचे पूर्वीपासून जे आपले संबंध आहेत, आपण बसलो, यशवंत शेखपाल त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, मग आपले संजय विद्यामंडळ ऐकले आणि आपण एकत्र एक दिलानं अतिशय प्रचंड बलाढ्य ताकद आपल्याकडे पैशाचा महापूर समोर आला. परंतु कार्यकर्ते निष्ठेनं शेकाप काँग्रेस त्याबरोबर शिवसेना धर्मशेठ आलं होतं आणि इतर सर्व मित्र पक्ष जे राष्ट्रवादीपासून असते ते सगळे आपल्याबरोबर राहिले आणि आपण निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक उरण तालुक्यामध्ये जासे हे नाक आहे. जासेवर सगळ्यांचं लक्ष असते आणि ती निवडणूक आपण प्रतिष्ठेची करून जिंकून आणली. त्याच्याबद्दल मी सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. पण शेवटी विजय हा हे समोरचे पुढारी नाही आणून देत, कार्यकर्त्या. आज सुद्धा विनायकचं अभिनंदन करण्याची जी मंडळ आहे तेव्हा जो विनायक जेव्हा उभा राहिला तेव्हा हेच सगळे नातेवाईक असतील, तेव्हा हेच त्यांचे मित्रपरिवार, त्यांनी फार प्रयत्नाची पराकाष्ठा केली. तिथं सुद्धा फार टफ असं आपलं आव्हान होतं. म्हणजे विनायकच्या समोर उमेदवार होता तो फार बलाढ्य उमेदवार होता, बरोबर ना. आणि मग कसं त्यावेळेला मुरलीच्या समोर असताना त्यावेळेला नरेश यांनी सगळ्यांनी प्रेस्टिज केला होता. मुरली वर्सेस त्याच्याशी लढाई झाली. वेग पडलांचा राईट हँड राजा पाटील इथे येऊन नांगा टाकून बसला आणि मग मुरली कसा निवडून दिला असं लोकांचा म्हणणं होत बरोबर बघा. परंतु त्यावेळेला तो विजय मिळाला आणि तसाच मोठा विजय हा विनायकनं जो मिळवला होता. आज आपल्याला त्याचं
त्यांनी जे त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी जे प्रयत्न केले होते त्याचे आज आपण खऱ्या अर्थानं उपसरपंच पदी निवड करून त्याचा गौरव केला आहे. मी मनापासून अभिनंदन करतो. एक तरुण तडफदार असा उपसरपंच या निमित्तानं आपल्याकडं आज निवडून दिलेला आहे. अपेक्षा आहे त्याच्या आणि मला तो भेटतो नोकऱ्यांच्या दृष्टीनं तिथं निश्चितपणे तुला बल देण्याचं आम्ही काम करणार आहोत. सासेमध्ये जशी कामं होतात तसे राजपड्यामध्ये सुद्धा आणि पुढच्या तरुण काळ आणि इकडच्यामध्ये सुद्धा कामं झाली पाहिजे यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पहिला प्रश्न महत्वाचा होता की आपल्या आजूबाजूची घरांचा काय होईल. नोटिसा तर सगळ्या नाही, किती नोटिसा जरी आल्या तरी आपली घरं ही जी आहेत दासेच्या ही भूसंपन्न याचा झालेला नाही आणि जरी झालेला असला तर ती गरजेपोटी घरामध्ये आपली 2007च्या नियमानुसार आलेली आहे. राहता घर एकही पाडला जाणार नाही याच्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. सरपंच उपसरपंच जे नेते आहेत ते सगळे आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत आणि हे दिपी पाटलांचं काम आहे का पुढे जाऊन काय गावांना मैदानं मिळायला पाहिजे, गावांना सोयीसुविधा मिळायला पाहिजे. सरपंच होणं, जिल्हा परिषद मेंबर होणं, पंचायत समिती मेंबर होणं किंवा आमदार होणं, खासदार होणं, आज जनसमाधी येतात. तुम्ही वडेट्टीवरला तुम्ही सांगणार का तर वडेट्टीवर आमचा विरोधी पक्ष नेता, मुख्यमंत्रीला आमचा आहे, आमदार खासदार आमच्या जवळचे आहे, ज्यांना आम्ही मतं देतो त्यांची जबाबदारी आहे की हे प्रश्न सोडवले पाहिजे आणि इथल्या लोकांना आणि इथले जे तुमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच त्यांची जबाबदारी असते. निश्चितपणे आपण आल्यानंतर काय केलं पाहिजे. मी जसं शेलगरला दाखवून देतो तुम्हाला 15-20 कोटी रुपये आले ते सिडकोचेच आहेत आणि सगळ्यांना सँक्शन आहे. ते जासेला पण सँक्शन आहे, ते राजरपाला पण सँक्शन आहे, ते चिरल्याला पण सँक्शन आहे, ते दुतुंगला पण सँक्शन आहे. फक्त पाठपुरावा फार करावा लागतो. आपला अधिकार काय दिबीवड साहेबांनी अग्रीमेंट करताना एकूण टर्नओव्हरच्या 5% विकासासाठी आपल्याला मान्य केलेलं आहे. आता आपण किती त्यातून घेतो त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे ग्रामपंचायत सदस्यांना नरेश जो सरपंच तुम्हाला सांगेल ती ट्रेनिंग दिली पाहिजे. बा ही काम आहे तुम्ही करा. महिला जरी असल्या आज 50% तुम्ही 100% तुम्हाला आरक्षण आहे, 50 आरक्षण आहे, 50 मध्ये पण तुम्ही उभे राहता किंवा तुमची तयारी असते, तुमची ताकद दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही पण याच्यामध्ये हिरीनं भाग घेतला पाहिजे. माझ्या गावात पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याची टाकी पाहिजे, बाकी काय अडचणी आहेत, गटार नाही, ते शेवटी लोक तुमच्याकडे येतात, मतं तुम्ही घेतलेले आहेत. आता अडचण आली तर कुणाच्या दाराशी येतात, तुमच्या येतात, तर तुम्हाला पण ते ऍक्टिव्ह व्हावं लागेल, शिल्पकडे जाऊन लढावं लागेल. हे कारण शिल्पो करायला तयार आहे, फॉलोअप करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणजे हा विकास होत असताना आता अनियमित विकास होत आहे, अनेक घरं बरोबर बांधतो, कुणाला रस्ता नाही, कुणाला गटार नाही, तर ते करून द्यायची जबाबदारी आहे. देवाबत्ती आपण बेसिक सुविधा देण्यासाठी आपण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि मेंबर आहोत, त्यांची जबाबदारी आहे. ते आपण काम केलं पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कामं आणणार ती करण्याची जबाबदारी आमची आहे, तुमची काय ना. तुम्ही आणा, फॉलोअप करता काम आम्ही करू, तुम्हाला त्याच्यात न्याय देण्याचं काम करू. तुम्ही जेव्हा जबाबदारी घेता त्याच्या डबल जबाबदारी आमची वाटते आणि त्याच्यासाठीच आम्ही बसलो आणि म्हणून आपण त्या पद्धतीने कामं केली पाहिजे असं विनायकला आणि सरपंचाला सांगेन. जी काय कामं राहिली असतील पुन्हा एकदा शिल्पोच्या माध्यमातून रस्त्याचा प्रश्न आहे, आपल्याला शिल्पूचा समोरचा मंदिराचा प्रश्न अडकला आहे. त्यावेळेला तुम्ही लढत होते, 2-3 वेळा बोलू. गणेश देशमुख नवीन जे MD आले त्यांना परवा बोललो का एकदा बसून याच्यामध्ये मार्ग काढा. मी तो रस्ता पण खुला होईल आणि मंदिरांचा प्रश्न त्याच्यामध्ये सुटून जाईल आणि हे सर्व जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊया. शेवटी जास्त नाव मोठं आहे आणि नाव मोठं आहे त्या पद्धतीने आपल्याला चालायला लागणार आहे, तर त्याप्रमाणे विकास आपल्याला करावा लागणार आहे. आणि ही जबाबदारी फक्त सरपंच उपसरपंच आमची नाही, जबाबदारी आपली सगळ्यांची. आपण एकत्र येऊन केल्यानंतर ही कामं होतील, याच्यासाठी आपण कटिबद्ध राहूया एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. पण विधानसभेचं मतदान चालू आहे, आता काउंटिंग 4 नंतर सुरू होईल आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे आहे. नरेशचा पण नरेश माझ्याबरोबर आता निघालच होत आहे, तर मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.